तर तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार होईल. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार. तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार करण्यासाठी तंबाखूपासून होणारे दुष्परिणाम काय असतात याची माहिती आत्तापासूनच मुलांना देणं महत्त्वाचं आहे. मुलांवर चांगले संस्कार करतेवेळी पालकांनी तंबाखू सेवन किती वाईट आहे याबाबत मुलांच्या मनावरती बिंबवले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले. रुग्णालयाने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर पवार म्हणाले, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तंबाखूच्या धोक्याबद्दल जनजागृती करणे हा आहे. तंबाखू सेवन केल्यास सर्वाधिक मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. यासोबतच हृदयाला त्रास होतो. पक्षाघात, कर्करोग आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका देखील वाढत असल्याचे डॉक्टर पवार यांनी स्पष्ट केले. यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक, रुग्णालय कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये मौखिक स्वच्छतेविषयी फलक दाखवून ठाणेकरांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला गेला. तंबाखूची सवय अनेक आजारांना निमंत्रण देत असते. यामध्ये मौखिक कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते. तंबाखू सेवन टाळावे. सकाळी आणि रात्री झोपताना ब्रशने दात घासावे. 2 महिन्यांनी दातांचा ब्रश बदलावा. 6 महिने अथवा 1 वर्षांनी दंतचिकित्सकाकडून दाताची नियमित तपासणी करावी. जेवल्यावरती पाण्याने खळखळून चूळ करावी, असे फलक रॅलीमध्ये दाखवण्यात आले. या रॅलीमध्ये ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी, अभिजित डोईफोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, टाटा रुग्णालयाचे डॉक्टर हितेश सिंघवी, प्राध्यापिका डॉक्टर श्रीविद्या जयकुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, डॉक्टर अर्चना पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपेश किणी इत्यादी मान्यवर, रुग्णालय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते.